दुधाच्या नावाखाली सुरू होता भेसळीचा धंदा. 7,000 लिटरहून अधिक दूध नष्ट. जामगड जिल्ह्यात भेसळयुक्त दुधाच्या कथित कारभारावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कळावड तालुक्यातील हरिपर गावात पोलिसांनी छापे टाकून तब्बल 7,150 लिटर संशयित भेसळयुक्त दूध जप्त केलं. त्यानंतर हे दूध तसेच इतर जप्त केलेला माल नियमानुसार नष्ट करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार संशयितपणे भेसळयुक्त दूध तयार करून विकलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर राजकोट रेंज पोलिसांच्या पथकाने हरिपर गावातील 6 दूध व्यावसायिकांच्या घरावर आणि त्यांच्या जवळील डेऱ्यांवर एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत पोलिसांना 7,150 लिटर संशयित दूध, 120 किलो वनस्पती तूप आणि 15 किलो दूध पावडर आढळून आली. या साहित्याचा वापर संशयित भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी केला जात असल्याचा पोलिसांचा संशय आहे. कारवाई दरम्यान अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर फूड सेफ्टी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून संशयित दुधाचे आणि इतर साहित्याचे नमुने घेतले. हे नमुने पुढील तपासणीसाठी घेण्यात आले असून संबंधित ठिकाणांना सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार जप्त केलेलं संशयित दूध, वनस्पती तूप आणि दूध पावडर मानवी आरोग्याला आणि पर्यावरणाला धोका निर्माण होऊ नये यासाठी नियमानुसार नष्ट करण्यात आलं. संबंधित दूध व्यावसायिकांविरोधात फूड सेफ्टी विभागाकडून कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात फूड सेफ्टी विभागाच्या तपासणीनंतर दुधात नेमकी कोणती भेसळ होती याबाबत अधिक स्पष्टता मिळणार आहे. त्यामुळे लॅबोरेटरी तपासणीचा अहवाल या प्रकरणात महत्त्वाचा ठरणार आहे.